को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. सांगलीची जागा विशाल पाटलांनी जिंकली आणि विशाल पाटील सध्या सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी आलेत. विश्वजित कदम सर आहेत. खरं तर तुमची दोघांची जोडगोळी जी आहे ती खरं तर कामयाब झालेली आहे. सांगलीमध्ये पाठिंबा तुमचा होता, पाठून तुम्ही संपूर्ण बॅकडोरला त्यांच्या काम करत होता, शेवटी यश आलं. कसं वाटतं? मूळ मुद्दा कशाचा होता? इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा भाजपचा पराभव हा करण्याचा मूळ इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा हेतू होता. आणि सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. तळापर्यंत हृदयापर्यंत लोकांच्या काँग्रेस पक्षाची विचारधारा ही पोहोचलेली आहे आणि त्या हेतूने विशालला नाईलाजाने अपक्ष म्हणून लढावी लागली. सांगलीच्या जनतेने निवडणूक आपल्या हातात घेतली आणि सांगलीच्या जनतेने विशालला निवडून आणलेलं आहे. आज मला आनंद आहे की विशाल पाटीलने त्वरितच या ठिकाणी आज आम्ही सगळे मी इथं आलेलो आहे, मॅडमची भेट घेतली, खरगे साहेबांची भेट घेतली, त्यांनी काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला आणि इंडिया अलायन्सला पाठिंबा. विशाल पाटलांची तिकीट जाहीर महाविकास आघाडीकडनं होण्याकरता तुम्ही शर्थीचे प्रयत्न केले, परंतु तसं काही झालं नाही. आता विशाल पाटील जिंकलेले आहेत. अनेक नेते तुमच्या सांगली जिल्ह्यात येऊन विचारत होते सांगलीचा खरा वाघ कोण? नाही, आता मला त्याच्यावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मला एवढंच म्हणेल, सांगली जिल्ह्याची सांगलीचा वाघ ही सांगलीची जनता आहे. सांगलीचे सर्वसामान्य लोक आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत. ही सांगलीची जनता ही सांगलीची वाघ आहे असं मी म्हणेन. परंतु कुठेतरी महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की या सगळ्या संदर्भात आम्ही कारणमीमांसा करू. हे बघा, आदरणीय उद्धव साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तिशः मनापासून आदर आहे आणि मी सातत्याने अत्यंत सन्मानाने आदराने त्यांचा उल्लेख करत आलेलो आहे. कारण ते राज्याचे ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. एका वेगळ्या परिस्थितीत तेही त्यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष करत आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आणि जर त्यांच्या मनात काही खटकत असेल तर निश्चितपणे मी आणि विशाल त्यांची भेट घेऊ, त्यांना विनंतीपूर्वक नेमकं सांगलीची वस्तुस्थिती काय होती राजकारणाची ही समजून सांगू. मग शेवटी ते ज्येष्ठ आहेत, ते वडीलस्थानी आहेत, आम्ही मुलं आहोत. वडिलांनी मुलाला कसं सांभाळायचा हा निर्णय त्यांच्या. राज्यात काँग्रेसचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. खरं तर शरद पवारांच्या नंतर काँग्रेसचा स्ट्राईक रेट आहे की 17 पैकी 13 जागा. 13 कसं 14 ना, 14. आता हा पाठिंबा दिल्यावरती 14. मी पहिल्यापासून म्हणतोय महाराष्ट्रात काँग्रेसच्या 13 जागा नाही, 14 जागा. सेंचुरी देखील या निमित्ताने झाली. खरं तर विशाल पाटील हे काँग्रेसला पाठिंबा देणारे 100वे खासदार आहेत. म्हणून म्हणलं सांगलीमुळे काँग्रेसचा देश पातळीचा आकडा हा 3 आकड्यात गेला. याचा आम्हाला सांगलीकरांना मनापासून आनंद आहे, अभिमान. खरं तर विशाल पाटील देखील आपल्या सोबत आहेत बोलण्याकरता. विशाल पाटील आपली माध्यमांसमोर भूमिका मांडताना पाहायला मिळते. विश्वजित कदम यांनी सांगितलं की सेंचुरी आम्ही या सगळ्या निमित्ताने मांडली. विशाल पाटीलजी, खरं तर तुम्ही काँग्रेसला पाठिंबा देणारे 100वे खासदार ठरलेले आहात आणि काँग्रेस सांगलीमधनं अपक्ष तुम्ही निवडणूक लढली आणि निवडणूक जिंकलात. साहेब, आपण ही स्वतः आपल्या चॅनल आपल्या मार्फत आपण सांगलीत आला होता आणि सांगलीतलं आपण वातावरण पाहिलं होतं आणि सांगलीतलं तुम्ही वातावरण जे त्यांना लोकांना विचारलं तुम्ही कुणाला मत देणार, तर ते लोकही सांगायचं विशाल पाटील काँग्रेसला मत देणार. जणू मी काँग्रेसचा उमेदवार नव्हतो, मला काँग्रेसचं चिन्ह नव्हतं, पण लोकांना वाटायचं की मीच काँग्रेसचा उमेदवार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसपासून दूर जाणं शक्य नव्हतं. आमचं कुटुंब अखंड, आमचा जो विचारसरणी आहे लहानपासून ही काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे आणि म्हणून निकाल काही लागला असता तर आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर राहिलो असतो हे निश्चित होतं. आम्ही आधीपासून काँग्रेस पक्षावर राहणार हे निकालाच्या दिवसापासून जाहीर करत होतो. मात्र काल काय वृत्तवाहिनीवर बातमी जरा वेगळी चालल्यामुळे जरा काहीतरी शंका निर्माण झाल्यावर ताबडतोब मी सकाळी उठून विमान पकडून दिल्लीला आलो. पहिला आम्ही के सी वेणुगोपालजींची वेळ घेतली, पुन्हा आम्ही खडगे साहेबांना भेटलो, त्यांना पत्र दिलं. त्यानंतर के सी वेणुगोपालजींना सोबत घेऊन राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधी ह्यांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद मागितला. त्या ठिकाणी जुन्या आठवणी वसंतदादांच्या काळापासूनच्या आमच्या कुटुंबियांच्या, डॉक्टर पद्मनाभ कदम साहेबांच्या काळापासूनच्या त्यांच्या कुटुंबियांच्या ह्या चर्चा एकत्र झाल्या आणि आम्ही दोघं एकसंघ काम करतो ह्या राज्यात, ह्या जिल्ह्यात हे ऐकून ते बघून दोघांनाही खूप आनंद झाला आणि त्यांना कळलेलंच होतं, पण त्यांना आनंद पुन्हा झाला, त्यांनी आनंद व्यक्त केला आणि पुढे तुम्ही असंच दोघं एकत्र काम करा आणि महाराष्ट्रात काँग्रेस बळकट करा असा त्यांनी. महाविकास आघाडीकडनं तुम्हाला तिकीट मिळावी म्हणून शर्थीचे प्रयत्न झाले. स्वतः विश्वजित कदम तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते, परंतु ज्यावेळेस ही सगळी प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस काही नेते तुमच्या जिल्ह्यात आले, सांगली जिल्ह्यात, आणि म्हणाले की काँग्रेस खरा वाघ कोण आहे सांगलीचा हे निवडून आल्यावरती कळेल. साहेब बघा, ऑल्स वेल दॅट एंड्स वेल. त्यामुळे आता झाले आज आपण निवडून आलेलो आहे. पण विश्वजित कदमांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की त्यांनी आम्ही सांगलीची वाघ आहोत आणि ह्यात काही शंका नाही. वाघ प्रामाणिकपणे आम्ही राहिलेलो आहे म्हणून वाघ आहे, निवडून आलो फक्त म्हणून नाही. पण आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम राहिलेलो आहे. आम्ही काँग्रेसचा विजय ह्या ठिकाणी झाला पाहिजे, भाजपचा पराभव झाला पाहिजे ह्या मुद्द्यावर ठाम राहिल्यामुळे
ह्या ठिकाणी विजय झाला पाहिजे म्हणून झालेला आहे. म्हणून विश्वजित कदम हे ह्या सांगली जिल्ह्याचे आज भाग झालेले आहेत आणि भविष्य काळात राज्याचं सुद्धा नेतृत्व हे विश्वजित कदम करू शकतील असा आमच्या सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्याचा विश्वास आहे. उद्धव ठाकरे म्हणतात आहेत की खरं तर महाविकास आघाडीचा धर्म जो आहे तो या निवडणुकीत पाळला गेलेला नाही, सांगलीच्या खास करून त्यावरती कारणी-मीमांसा करून देखील. हे बघा, जे झालं ते झालेलं आहे. काही त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं त्यावेळी काय अडचणी झाल्या असतील ज्यामुळे आम्हाला त्यांना पूर्णपणे पटवून सांगता आलं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, आमचे कुटुंबांचे आणि ठाकरे कुटुंबांचे जुने संबंध आहेत. आम्हाला त्यांना तो संपर्क आम्हाला ठेवता आला नसेल, आम्हाला मुद्दा पटवून सांगता आला नसेल. आज आम्ही तो पटवून सांगण्यात कमी जरी पडलो असेल तर पुढे हा मुद्दा, हा कळीचा मुद्दा राहणार नाही. पुढे निवडणूक एकत्र लढवायची आहे. आम्ही एकत्र ताकदीने लढू, जुन्या गोष्टी ह्या विसरून जाऊ. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोघेही आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितलं की खरं तर आमचे आणि काँग्रेसचे जुनानुसंबंध आहेत, त्यामुळे आम्ही काँग्रेसला कधीच सोडू शकत नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा बिनशर्त पाठिंबा जो आहे तो देण्याकरता मी काँग्रेसच्या मुख्यालयात सुद्धा आलो, सोनिया गांधींची भेट घेतली आणि त्याचसोबत मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली असं म्हणणं जे आहे ते विशाल पाटील आणि त्याचसोबत विश्वजित कदम यांनी आपल्याशी बोललं आहे. व्हिडिओ योगेश अक्षय मंगणी, TV9 मराठी, नवी दिल्ली. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.